नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेचा मोठा विस्तार करून तिला मुदतवाढ ही दिलेली आहे. मित्रांनो, आता 7/12 धारकांसोबतच भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये आता उष्माघात व अंतर्गत रक्तस्रावाचाही समावेश हा करण्यात आलेला आहे. याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. मित्रांनो, आता या योजनेमध्ये कोणकोणते मुख्य बदल हे करण्यात आलेले आहेत याबाबत सर्वप्रथम आधी माहिती पाहूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम या योजनेला मुदतवाढ ही दिलेली आहे. मित्रांनो, ही योजना आता 31 मार्च 2031 पर्यंत म्हणजेच पुढील 3 वर्ष सुरू राहणार आहे. पुढचा बदल भूमिहीन शेतमजुरांचा समावेश. मित्रांनो, आता शेतात काम करणाऱ्या सर्व भूमिहीन शेतमजुरांना या योजनेचे सुरक्षा कवच मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा बदल महिला शेतकऱ्यांबाबतीतला आहे. मित्रांनो, आता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 अंतर्गत प्रमाणित महिला व त्यांच्या कुटुंबाला आता या योजनेचा संपूर्ण लाभ हा दिला जाणार आहे. त्यानंतर पुढचा बदल हा संपूर्ण कुटुंबाला संरक्षणाबाबतीतला आहे. मित्रांनो, आधी केवळ 2च सदस्यांना या योजनेचा लाभ हा मिळायचा. आता मात्र कुटुंबातील सर्व सदस्यांना या योजनेचे संरक्षण हे दिले जाणार आहे. तसेच मित्रांनो, आता या योजनेकरिता निधीची तरतूद सुद्धा तात्काळ करण्यात आलेली असून आता या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तब्बल 200 कोटी रुपयाचा निधी मंत्रिमंडळाने मंजुरी ही दिलेली आहे. आता मित्रांनो, या योजनेमधून मिळणारी मदत व अपघाताचे प्रकार याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया. तर मित्रांनो, आर्थिक मदतीमध्ये अपघाती मृत्यू तसेच दोन्ही डोळे किंवा 2 अवयव यामध्ये हात किंवा पाय निकामी झाल्यास 2 लाखाची मदत या योजनेतून दिल्या जाते. तसेच मित्रांनो, एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लाखाची मदत या योजनेतून दिल्या जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी या योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत त्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया. तर सर्वप्रथम या ठिकाणी 7/12 उताऱ्याची या ठिकाणी आवश्यकता असते. तसेच शेतमजूर असाल किंवा महिला शेतकरी असाल तर शेतकरी प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्यानंतर वयाच्या पुराव्याकरिता आधार कार्ड किंवा टीसी किंवा जन्माचा दाखला या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्यानंतर मृत्यू झालेला असल्यास मृत्यू दाखला किंवा अपंगत्व आलेले असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असणार आहे. यासोबतच FIR ची प्रत सुद्धा आवश्यक असणार आहे व घटनास्थळ पंचनामा सुद्धा आवश्यक करण्यात आलेला आहे. तसेच मृत्यूच्या बाबतीमध्ये शवविच्छेदन अहवाल किंवा व्हिसेरा अहवाल सुद्धा या योजनेचा लाभ घेण्याकरिता लागणार आहे. यासोबतच वारसदाराचे आधार कार्ड व आधार लिंक बँक पासबुकची प्रत आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो, शेतकरी आणि शेतमजूर बांधवांसाठी ही योजना संकट काळात खूप मोठा आधार ठरणार आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका किंवा प्रश्न असल्यास खाली कमेंट करून नक्की विचारा. तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ YouTubeवरती पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Facebook किंवा Instagramवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो नक्की करा. जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर चला मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.